पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम मराठी लुकृ शुभवर्तमान अध्याय 5 प्रथम शिष्यास पाचारण. नंतर असे झाले की लोकसमुदाय त्याच्याजवळ गर्दी करून देववचन ऐकत असता तो गनेसरेत सरोवराच्या काठी उभा होता. तेव्हा त्याने सरोवराच्या काठी लागलेले 2 मचवे पाहिले. त्यावरील कोळी खाली उतरून जाळी धुत होते. त्या मचव्यापैकी एक शिमोनाचा होता. त्यावर चढून तो काठापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले. मग त्याने बसून मचव्यातून समुदायास शिक्षण दिले. आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनास म्हटले, खोल पाण्यात जाऊ द्या व मासे धरण्यासाठी आपली जाळी खाली सोडा. शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. तेव्हा जे भागीदार दुसऱ्या मचव्यात होते त्यांनी येऊन आपणाला सहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यास खुणाविले. मग ते आल्यावर दोन्ही मचवे इतके भरले की ते बुडू लागले. हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, प्रभुजी, मजपासून जा, मी पापी मनुष्य आहे. कारण त्यांनी धरलेल्या माशाचा समुदाय पाहून तो व त्याचबरोबर असलेले सर्वजण विस्मित झाले होते. तसेच शिमोनाचे भागीदार जब्दीचे पुत्र याकोब व योहान हेही विस्मित झाले होते. तेव्हा येशू शिमोनाला म्हणाला, भिवू नको, येथून पुढे तू मनुष्यांना धरशील. मग मचवे काठी लागल्यावर सर्व सोडून देऊन ते त्याचे अनुयायी झाले. कुष्ठरोगी रोगमुक्त होतो. पुढे असे झाले की तो एका गावात असता पहा, तेथे एक कुष्ठरोग्याने व्याप्त असा एक मनुष्य होता. त्याने येशूला पाहून पालथे पडून त्याला विनंती केली की, प्रभुजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहात. तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श करून म्हटले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो. आणि लागलेच त्याचे कुष्ठ केले. मग त्याने त्याला निक्षून सांगितले, कोणाला सांगू नकोस, तर जाऊन स्वतःस याजकाला दाखव आणि त्यास प्रमाण पटावे म्हणून मोशाने नेमून दिल्याप्रमाणे आपल्या शुद्धीकरणासाठी अर्पण कर. तथापि त्याच विषयीचे वर्तमान अधिकच पसरले आणि पुष्कळ लोक समुदाय ऐकाव्यास व आपले रोग बरे करून घ्यावयास जमले. तो तर अरण्यात एकांती जाऊन प्रार्थना करीत होता. पक्षघाती मनुष्य बरा होतो. एके दिवशी असे झाले की तो शिकवित असता गालिलातील प्रत्येक गावाहून आणि यहुदिया व यरुशलेम येथून आलेले परुषी व शास्त्राध्यापक बसले होते आणि लोकांना निरोगी करावयास प्रभूचे सामर्थ्य त्याच्या ठाई वसत होते. तेव्हा पहा, कित्येक माणसांनी कोणी एका पक्षघाती मनुष्याला बाजेवर घालून आणले व त्याला आत घेऊन त्याच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु दाटीमुळे त्याला आत नेण्याची सवड होईना, म्हणून त्यांनी घरावर चढून त्याला बाजेसुद्धा कौलारातून येशूच्या समोर खाली सोडले. तेव्हा त्यांचा विश्वास पाहून तो म्हणाला, हे मनुष्या, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. तेव्हा शास्त्री व परुषी अशी वाटाघाट करू लागले की हा दुर्भाषण करणारा कोण आहे? केवळ देव वाचून कोणाच्याने पापाची क्षमा करवते? येशूने त्यांचे विचार ओळखून त्यास उत्तर दिले, तुम्ही आपल्या मनात काय विचार करता? तुझ्या पापांची क्षमा झाली आहे हे म्हणणे किंवा उठून चाल हे म्हणणे, यातून कोणते सोपे? पृथ्वीवर पापाची क्षमा करावयास मनुष्याच्या पुत्राला अधिकार आहे हे तुम्हा समजावे म्हणून तो पक्षघाती मनुष्याला म्हणाला, मी तुला सांगतो, उठ, आपली बाज उचलून घेऊन आपल्या घरी जा. तेव्हा तो लागलाच त्यांच्या समक्ष उठून जिच्यावर निजला होता ती उचलून घेऊन
देवाचा महिमा वर्णित आपल्या घरी गेला, तेव्हा सर्वांस विस्मय झाला. ते देवाचा महिमा वर्णू लागले आणि फार भयभीत होऊन म्हणाले, आम्ही आज विलक्षण गोष्टी पाहिल्या आहेत. लेवीला पाचारण. त्यानंतर तो बाहेर गेला, तेव्हा त्याने लेवी नावाच्या एका जकातदाराला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहिले व त्याला म्हटले, माझ्या मागे ये. तेव्हा तो सर्व सोडून त्याच्या मागे उठून गेला. मग लेवीने आपल्या घरी त्याला मोठी मेजवानी केली. त्यावेळी त्याचबरोबर जकातदार व दुसरे लोक यांचा मोठा समुदाय जेवावयास बसला होता. तेव्हा तेथील परुषी व शास्त्री हे त्याच्या शिष्यांशी कुरकुर करून म्हणाले, तुम्ही जकातदार व पापी लोक यांच्याबरोबर का खाता पिता? येशूने त्यास उत्तर दिले, निरोग्यास वैद्याची गरज नाही, तर दुखनाईतास आहे. मी धार्मिकास नाही, तर पापिष्ठास पश्चातापासाठी बोलावण्यास आलो आहे. उपासकाविषयी प्रश्न. तेव्हा त्यांनी त्याला म्हटले, योहानाचे शिष्य वारंवार उपास व प्रार्थना करतात आणि तसे परुषांचेही शिष्य करतात. आपले शिष्य तर खातात पितात. येशूने त्यास म्हटले, वऱ्हाड्याबरोबर वर आहे तोपर्यंत त्याचकडून उपास करवल का? तरी असे दिवस येतील, मग त्याचपासून वराला काढून नेतील. त्या दिवसात ते उपास करतील. आणि त्याने त्यास दाखलाही सांगितला, कोणी नवे वस्त्र फाडून त्याचे जुन्या वस्त्राला ठिगळ लावित नाही. असे केले तर त्याने नवे फाडलेले व नव्याचे ठिगळ जुन्याशी जमलेले नाही असे होईल. आणि नवा द्राक्षरस जुन्या बुधल्यात कोणी घालीत नाही. घातला तर नवा द्राक्षरस बुधले फोडून सांडून जाईल व बुधलेही नासतील. यास्तव नवा द्राक्षरस नव्या बुधल्यात घालतात. जुना द्राक्षरस प्याल्यावर नव्याची कोणी इच्छा करीत नाही, कारण जुना चांगला आहे असे तो म्हणतो.